जय भारत, मी अमरीन खान, औरंगाबाद UCN TV नेटवर्क मध्ये आपले स्वागत। आता एक नजर आजच्या ठळक घडामोडींवरती। शहराच्या राजकीय वर्तुळात होत आहेत अनेक घडामोडी। किशनचंद तनवानींची माघार, मध्यमधून बाळासाहेब थोरातांना मिळाली उमेदवारी। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजू शिंदेंनी भव्य रॅली काढत दाखल केला उमेदवारी अर्ज। महायुतीचे उमेदवार अतुल सावेंनी 2 व्हीलर रॅली काढत विधानसभा निवडणुकीचा भरला अर्ज। शिवसेना शिंदे गटाचे संजय शिरसाट यांनी क्रांती चौक पासून भव्य रॅली काढत शक्ती प्रदर्शन करीत भरला उमेदवारी अर्ज। फुलंब्री पूर्व विधानसभा मतदार क्षेत्रातून अनेक उमेदवारांनी भरला विधानसभा निवडणुकीकरिता अर्ज। MIM महिला शहराध्यक्ष फिरदौस फातेमा उतरल्या निवडणुकीच्या रिंगणात। समाज विकास व समाज हिताकरिता समाजसेविका शकीला पठाण यांनी पूर्व मतदारसंघामधून भरला अपक्ष उमेदवारीचा अर्ज। पूर्व विधानसभा मतदारसंघामधून अभय चव्हाण यांनी अपक्ष उमेदवारीचा अर्ज केला दाखल। फुलंब्री मतदारसंघातून अपक्ष उमेदवार जावेद पठाण निवडणुकीच्या रिंगणात भव्य रॅली काढत भरला उमेदवारीचा अर्ज। दग्गू पटेल अपक्ष उमेदवार म्हणून पूर्व विधानसभा मतदारसंघातून उतरले निवडणूक मैदानात। ऐन सणासुदीच्या काळात दिवाळीच्या पहिल्याच दिवशी फुटली जलवाहिनी, पाण्याकरिता नागरिकांची फरफट। धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त वर्षावा सांगता व कठीण वरदान कार्यक्रम विश्वशांती बुद्धविहार जटवाडा येथे उत्साहात संपन्न। विमानतळालगत असलेल्या भिंतीजवळ कचऱ्याचे साठले ढिगार, रस्त्यावरून वाहनधारक व पायी चालणाऱ्यांसह परिसरातील नागरिकांचा जीव धोक्यात। जागतिक पक्षाघात दिनाबाबत सिटी केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल तर्फे पत्रकार परिषदेचे आयोजन। आता सविस्तर बातम्या। शहरातील राजकीय समीकरणांमध्ये पुन्हा एकदा मोठा बदल होण्याची शक्यता दिसून येत आहे। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले असताना शिवसेनेचे किशनचंद तनवानी यांनी आपल्या उमेदवारीची माघार घेतली आहे। 2014 सालीची घडलेली घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी हा निर्णय घेतला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात ऐकायला येत असून किशनचंद तनवानी यांनी जिल्हा प्रमुख पदावरून मुक्ती देऊन बाळासाहेब थोरात यांना उमेदवारी देण्यात आल्याचे नुकतेच सूत्रांमार्फत समजले आहे। म्हणून मी उद्धव साहेबाला विनंती केलेली आहे की मी लढणार नाही आणि आपल्या माध्यमातूनही बोललेलो आहे। 2019लाही 2014ला हीच परिस्थिती झाली होती, 2019ला हीच परिस्थिती होणार होती। प्रदीप जयस्वालची तब्येत बरोबर नसतानाही मी त्यांना पाठिंबा दिलेला आहे। उमेदवारी भारतीय जनता पार्टीचा जिल्हा अध्यक्ष असताना मी लढलेलो नाही आहे, त्याला पाठिंबा देऊन त्याला निवडून आणलेलं आहे। त्यावेळेस 2024ला तो मला माझ्याबरोबर राहील असा उद्धव साहेबांसमोर झाला होता। आता त्यांनी पक्ष बदलला, एकनाथ शिंदे साहेबांबरोबर गेले आणि त्यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे। इथून माझी उमेदवारी जाहीर झालेली आहे। 2014ची परिस्थिती परत 24मध्ये होऊ नये म्हणून मी हा निर्णय घेतलेला आहे। काय निर्णय घेतला? मध्यमधून मी लढणार नाही। क्रांती चौक परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना पक्षाचे व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजू शिंदे यांच्या उमेदवारी दाखल करण्याच्या रॅलीस सुरुवात करण्यात आली। त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करण्यात आला। विधानसभा निवडणूक 2024 करिता महायुतीचे अधिकृत उमेदवार अतुल सावे यांनी अर्ज भरण्यासाठी 2 व्हीलर रॅली काढली। ही रॅली अतिशय आनंदात उत्साही वातावरणात कार्यकर्त्यांच्या मोठ्या संख्येने गजानन महाराज मंदिर येथून शुभारंभ होऊन संस्थान गणपती येथे समारोप करण्यात आला। वो है इस शहर के लिए उद्योग लाना और मुझे खुशी है कि 57,000 करोड़ के
यूनिट 57,000 करोड़ के उद्योग इस DMIC में आ रहे, इसके माध्यम से इस शहर का तो विकास होएगा ही, प्लस हमारे जो युवा पीढ़ी है उनको रोज़गार उपलब्ध होगा, उनको एम्प्लॉयमेंट उपलब्ध होंगे। जैसे कि आज JSW है, टोयोटा किर्लोस्कर है, अथर है, पिरामिल है, कॉस्मो है, ऐसे अनेक उद्योगों के माध्यम से, और 57,000 करोड़ की जब उनकी इन्वेस्टमेंट आती है उतनी इन्वेस्टमेंट उनके लगने वाले एंसरीज की भी आएगी, और आने वाले समय में एक गेम चेंजर बोल के छत्रपति संभाजीनगर का नाम होएगा। मैंने पहले बोला कि मुझे विश्वास है कि 2 बार इस छत्रपति संभाजीनगर की जनता ने मुझे चुन के दिया है, और अगले टाइम भी मुझे ही ये टाइम फिर से ये संभाजीनगर की जनता चुन के देगी। और इस शहर के विकास के लिए, जैसा मैंने बोला, जो उद्योग आए उद्योग के मान से और क्या ला सकते हैं और क्या एम्प्लॉयमेंट हो सकती है, होटल इंडस्ट्री है, टूरिज़्म है, ऐसे कई मुद्दों पे हम वर्क कर रहे हैं, और जिसका आने वाले समय में उसका फ़ायदा होगा। इससे नहीं है, देखो हर पक्ष की अपना अपना निर्णय है और वो उन्होंने लिया है, उनका निर्णय है। हम तो देखो लड़ने के लिए तैयार है, हमारी फाइट MIM के साथ होने वाली है, और MIM से लड़ने के लिए हम पूरी तैयारी के साथ है। शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी क्रांती चौक परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करीत अभिवादन करून उमेदवारी अर्ज भरण्याकरिता रॅली काढत शक्ती प्रदर्शन केले। फुलंब्री पूर्व विधानसभा मतदार क्षेत्रातून बाबासाहेब डांगे, विलास अवताडे, सुधाकर शिंदे यांनी मराठा आरक्षण योद्धा जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उमेदवारी अर्ज सादर केला असून जरांगे पाटलांच्या निर्णयावर पुढील कार्य करणार असल्याचे देखील माध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले आहे। छत्रपति शिवाजी महाराज लड़ेंगे जीतेंगे, हम सब लड़ेंगे, लड़ेंगे जीतेंगे, हम सब लड़ेंगे। आज या ठिकाणी मराठा योद्धा जरांगे पाटील त्यांच्या आदेशानुसार आम्ही आज काही फॉर्म भरले आणि बाकी फॉर्म काही उद्या भरणार आहोत। आज तुम्ही या ठिकाणी पाहता, प्रत्येक चेहऱ्यावर मराठ्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो। आज ही अशी वेळ पहिल्या वेळेस आली। मराठा समाजाला नेता मिळणारा आणि जगामध्ये नेता जर असेल तर फक्त ओनली वन म्हणजे असेल तर मनोज जरांगे पाटील एकमेव नेता आहे। आता आज या ठिकाणी उमेदवारी भरली, परंतु हे जे सरकार हे जे भाजप सरकार हरामखोर या लोकांनी आतापर्यंत आमच्या मराठ्याचा बळी घेतला आणि मराठ्याला हलक्या हाती घेतला यांनी। मराठा समाज आमच्या बरोबर मुस्लिम समाज सुद्धा आहेत, पाठीमागे दलित समाज सुद्धा बसलेला आहेत, आमच्या बरोबर 18 पगड जातीचे सुद्धा समाज आमच्या बरोबर आहेत। आज मनोज जरांगे दादा पाटील सगळ्याचा विचार करतात। लाडकी बहीण शेतकऱ्याचं काही नाही, शेतकऱ्याला सुद्धा यांनी शेतकऱ्याला पण गाजर दाखवला त्या भाजपवाल्यांनी। काय बोलतात, मी आलो का 17 हे करील ते, सोयाबीनची हाल काय आहेत, शेतकऱ्याची परिस्थिती काय आहेत। शेतकरी, प्रत्येक शेतकरी आज नाराज शेतकरी आहे, त्या शेतकऱ्याला धाडा शिकवण्यासाठी आम्ही या ठिकाणी म्हणतो आणि मी माझं थांबतो। माजी नगरसेविका तथा MIM पक्षाच्या महिला शहर अध्यक्ष फिरदौस फातिमा रमजान खान यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। युसीएन केबल नेटवर्क संचलित युसीएन न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आपण बघत आहोत तर पूर्ण महाराष्ट्रभर निवडणुकीचे वारे वाहतात, तसेच प्रकारे औरंगाबादमध्ये सुद्धा निवडणुकीचे वारे वाहत आहेत। जशा प्रकारे ऑक्टोबरची हीट वाढत आहे, तशा प्रकारे इथं निवडणुकीची पण गरमाहट वाढत आहे। या अनुषंगाने आज आम्ही इथं औरंगाबाद पूर्व मतदारसंघाचे उमेदवार इथं आपले फॉर्म जमा करण्यासाठी SFS या शाळेमध्ये आलेले आहेत। आपण जाणून घेऊ, ज्या उमेदवारांनी फॉर्म भरले आहेत त्यांची काय प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया। आज इथं जे फॉर्म भरले आहेत त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया। मैडम, सबसे पहले आपका नाम बताइए। मैं फिरदौस फातिमा रमजानी खान, एक्स कॉर्पोरेटर सोशल वर्कर। आपने फॉर्म जो भरा है अभी, तो कोई पार्टी से भरा है या अपक्ष भरा है?
जी मैंने पार्टी से ही भरा है, लेकिन वो बात गुलदस्ते में भी बाद में बताऊंगी आपको कौन सी पार्टी से। ओके, देखिए हम जानते हैं कि ये जो फिरदौस फातिमा मैडम यहाँ पे खड़े हैं, ये फिरदौस फातिमा मैडम ने अभी अपना फॉर्म जमा करा है। हम जानते हैं कि औरंगाबाद शहर के अंदर AIMIM ये पार्टी भी यहाँ पे इलेक्शन लड़ रही है। मैडम जो है तो AIMIM के जो है तो महिला विंग के जो है तो पूरे ज़िले के सदर है और उन्होंने भी यहाँ पे फॉर्म भरा है। यहाँ पर इसी मतदार संघ से महाराष्ट्र के जो सदर है माजी खासदार इम्तियाज़ जलील, इन्होंने भी फॉर्म यहाँ पे भरा है। क्या मैडम आप जो है तो बंदखोरी कर रही है या कैसा? देखिए, एक हर चीज़ का एक प्रोसीजर होता है, तो अब हमको एक डेट दी गई 29 तारीख फॉर्म भरने की। फिर उसके बाद का जो प्रोसीजर रहेगा, फॉर्म रखना है, निकालना है या फिर क्या करना है, तो वो बात मैं आपको बाद में बता सकती हूँ। आज तो मैंने फॉर्म भरा है, ये बात कन्फर्म है। आप फॉर्म जो भर रहे हैं यहाँ पर, आपकी मंशा क्या है इलेक्शन में खड़े रहने की? मेरी मंशा ये है कि सब अपने अपने कैलकुलेशंस बता रहे हैं कि यहाँ के इतने मतदार हैं, इतने लाख है, महिलाएं इतनी है। तो मेरा कैलकुलेशन ये है कि यहाँ पर पूर्व में है तो 52% जो वोट है वो महिला मतदार के है। तो मुझे उनका सपोर्ट है और वो चाहती है, मैं नहीं चाहती, यहाँ की मतदार चाहती है, महिला मतदार चाहती है कि एक महिला को भी मौका दिया जाना चाहिए। यहाँ पर देखा जाता है कि कॉरपोरेटर के लिए लोकल बॉडीज़ में 50% रिजर्वेशन होने की वजह से तो महिलाओं को मौके मिल रहे हैं, लेकिन विधानसभा में और लोकसभा में भी महिलाएं जानी चाहिए। और यहाँ पर यह है कि 1500 रुपये देकर महिलाओं को एक खामोश किया जा रहा है, लेकिन जो बड़े अपॉर्चुनिटीज़ होते हैं, बड़े मौके होते हैं, वो सिर्फ पुरुष अपने पास रख रहे हैं। तो महिलाओं का ये कहना है, और ये पूर्व जो मतदार संघ है, यहाँ पर मैंने एक अपना खुद का सर्वे किया है। मैं पिछले 10 साल से यहाँ पर सर्वे कर रही हूँ, हर एक लोगों से मैं मिलती हूँ। तो यहाँ पर सिंगल मदर्स की जो संख्या है, ये कोई भी नेता बता नहीं सकता। आज यहाँ पर जो बेवा औरतें हैं, जो अकेली रहती है, अकेली कमाती है, अपने बच्चे खुद पाल रही है, तो ऐसे जो औरतों का ग्रुप एक मेरे पास आया था, तो वो ये चाहती है कि कोई महिला आगे आए ताकि महिलाओं को भी सुरक्षित रोज़गार मिले, महिलाओं को तालीम मिले। दूसरी ये बात है कि मेरी मार्टी टीम है, हमने पूरे महाराष्ट्र के दौरे किए, धरने दिए, और हमारे बच्चों के लिए हमने स्कॉलरशिप फेलोशिप्स के लिए एक मार्टी मंजूर कराई है, ज्योति सारथी की तरह। तो इससे भी बहुत बड़ा एक फ़ायदा होने वाला है, लड़कियों को, महिलाओं के साथ साथ पुरुषों को भी इसका फ़ायदा होगा। तो ये मेरे कुछ अहम काम है। और बाकी तो आप जानते ही हैं कि आज की जो औरंगाबाद की सड़कों पे 1200 करोड़ खर्च किए जाने का जो दावा किया जा रहा है, लेकिन जब आप गाड़ी से आते हैं तो आपको भी महसूस होगा कि 1200 करोड़ किस तरह के खर्च किए गए। तो ये जो क्वालिटी है, ये चेक करने के लिए आज कॉरपोरेटर्स तो है ही नहीं, और जो है यहाँ के MLAs है तो वो ये पूछते नहीं है, या फिर हो सकता है कि इनकी आपस में बंदर बाट होगी, तो ये सवाल नहीं पूछ रहे। आज सवाल नहीं पूछने की वजह से हमको लो क्वालिटी की आज सड़कें हैं। अब हमको 12 दिन के बाद यहाँ पर पानी मिलता है। लोग हैं तो यहाँ पर 10 बाय 20 के मकान में रहते हैं और एक रूम पूरा उनको पानी भर के रखना पड़ रहा है। 8-10 ड्राम आप जाके देखेंगे तो आज पानी के नज़र आते हैं। तो आवाम जो है तो रोज़गार के लिए लड़े, गरीबी से लड़े, या फिर आगे चलकर और अपने बच्चों की तालीम के लिए लड़े, क्योंकि आज प्री मैट्रिक पोस्ट मैट्रिक स्कॉलरशिप जो है बिल्कुल ख़त्म की गई है। तो ये चंद ऐसे मुद्दे हैं जो बड़े लेवल के मुद्दे हैं, और हमने बहुत देख लिए। कई पार्टीज़ के जो MLAs हैं उनके पास लेटर्स भी दिए कि इन चीज़ों पे सवाल उठाना जाना चाहिए विधानसभा में भी और लोकसभा में भी, लेकिन जब वो अपनी काबिलियत इस्तेमाल नहीं कर रहे तो हमको फिर अपनी काबिलियत इस्तेमाल करके अपने काम करवाना है। हमने देखा है कि पूरे महाराष्ट्र के अंदर जो निवडणूक है और हमारे औरंगाबाद ज़िले के अंदर भी महिलाओं को, जैसे कि आपने कहा कि 50% महिलाएं हैं और 50% रिजर्वेशन है उनको, तो उस तादाद में महिलाओं को यहाँ पर सीटें नहीं दी गई। अपने जो बड़े बड़े पॉलिटिकल पार्टी है, चाहे आघाड़ी हो, चाहे भाजपा के संग जो पूरे लड़ रहे हैं, उनके ऐसा कोई महिलाओं को प्रतिनिधित्व नहीं दी गया। इसके बारे में आपको क्या बोलना है? महिला बात ऐसा है कि धरने और मोर्चे में आगे रखने के लिए तो महिलाओं का इस्तेमाल किया जा रहा है, कहीं भी थाली बजाने के लिए और हंडे पीटने के लिए। क्या महिलाओं की सिर्फ इतनी काबिलियत है क्या? आज मैं तो PhD कर चुकी हूँ, मेरा नाम के आगे डॉक्टर लग चुका है, और जब मतदार क्या कहते हैं कि हमको पढ़ा लिखा उम्मीदवार चाहिए, तो ये काबिलियत एक महिला के अंदर भी आ चुकी है। महिला जब एक कॉरपोरेटर बन सकती है, स्टैंडिंग में जाकर बैठ सकती है, मेयर बन सकती है, तो महिला MLA क्यों नहीं बन सकती? और मैं सत्ताधारियों से भी और यहाँ के जितने MLA और MPs बन चुके हैं उनसे एक मेरा सवाल है कि अब 288 जो यहाँ पे MLA होते हैं महाराष्ट्र में, तो इनके अंदर है तो महिलाओं की तादाद मुझे बताइए। आज आप कहते हैं कि सरकार महिलाओं की है, देश महिला के लिए चल रहा है, हर बात में महिलाओं का इस्तेमाल किया जाता है। महिला कोई रोटी के साथ अचार खाने वाली चीज़ नहीं है, क्या उसका इस्तेमाल किया जा रहा है? आज 208 में आधी
तादाद महिलाओं की क्यों नहीं? अरे भाई 288 में आधी नहीं है, लेकिन उंगलियों पे गिने जैसी तो महिलाएं होना चाहिए ना। और इसमें अगर दूसरे समाज की महिलाएं आगे बढ़ती है तो मुस्लिम समाज को मैं रिप्रेजेंट करना चाहती हूँ। और आज जो काबिलियत की बात होती है उतनी काबिलियत हमारी महिलाओं में भी है। महिलाएं आज सक्षम हो चुकी है, महिलाएं आज है तो प्लेन चला रही है, आज महिलाएं है तो चांद पे जा रही है। तो ये तो MLA बनना तो कोई बड़ी चीज़ नहीं है महिलाओं के लिए। लाडली बहन जो योजना चलाई गई, इसका असर क्या नहीं हुआ इलेक्शन पे महिलाओं के माध्यम से देखा जाएगा? कुछ असर नहीं होगा। गवर्नमेंट ने पहले एक जेब फाड़ी है हमारा और दूसरा जेब में 1500 डाल रही है। अब देखिए दाल से लेकर तो राशन के भाव, गैस के भाव, बच्चों के किताबों के भाव, जो है तो यूनिफॉर्म के, स्कूल बैग्स के, हर चीज़ के दाम बढ़ चुके हैं। तो इधर से तो वो और बड़ी तादाद में निकल रहे हैं ना, इधर से 1500 डालती है और इधर से 5000 निकल रहे हैं। तो जो हमारा महिलाओं का जो महीने का बजट है, चाहे वो एक स्लम बस्ती की महिला हो, चाहे वो अपर क्लास हो, चाहे लोअर क्लास हो, चाहे वो मिडिल क्लास हो, आज हर एक का जो बजट है वो डामाडोल हो चुका है इस सरकार की वजह से। अब सरकार ने पता नहीं क्या सोचकर, सरकार को लग रहा है कि हम महिलाओं को 1500 देंगे तो हमको वोट डालेंगे। तो महिलाएं इतनी भी लालची नहीं है ना। और कहा जाता है ना कि कौमों की तामीर औरतें करती है, तो ये औरतों को इतना हल्का समझ रही है असल में सरकार। तो इनको 1500 दे दो और इनके वोट ले लो। अब हमारे वोट में कितनी ताकत है और हमारे वोट कितनी कीमती है, तो इंशाल्लाह हम सरकार को बताएंगे इन आने वाले वक्तों में। आपके नज़र में अन्न वस्त्र निवारा यही विकास है क्या? विकास की ओरिजिनल डेफिनेशन क्या होनी चाहिए? देखिए, विकास की ओरिजिनल डेफिनेशन ये है, अन्न, वस्त्र और निवारा, यानी रोटी, कपड़ा और मकान, ये 3 पिलर है। लेकिन जब हम कोई रूम बनाते हैं, कोई छत तामीर करते हैं, तो 4 पिलर्स की ज़रूरत पड़ती है। तो चौथा पिलर हमारा एजुकेशन है, शिक्षण है। तो ये आमदारों, खासदारों ने हमको एजुकेशन से दूर रख रहे हैं। हम आज आप देखेंगे मुस्लिम समाज में है 3% लोग हैं तो ग्रेजुएशन, पोस्ट ग्रेजुएशन तक पहुंच पा रहे हैं। तो उसमें इन्होंने स्कॉलरशिप, फेलोशिप हटा दी। तो अब जो पढ़ रहे थे वो घर को बैठ गए। फिर उसमें दूसरा है क्या, तहफ़्फ़ुज़, यानी सुरक्षित होना। आज बेटियों के साथ अत्याचार हो रहे हैं, सरकार खामोश है। या तो वो बलात्कारी जो होते हैं इनके ही लोग होते हैं, इसलिए वो उनको बचाने के लिए खामोश है। फिर इधर लोग डर के अपने बच्चियों को पढ़ने के लिए नहीं भेज रहे। तो इसमें भी हमारा ड्रॉप आउट क्या शुरू हो रहा। तो फिर जब तक हम पढ़ेंगे नहीं तो इनसे सवाल कैसे पूछेंगे हम, है ना। तो फिर ये चाहते हैं कि हमने पढ़ना नहीं, हमने पीछे ही रहना। तो हम पढ़ेंगे और आगे बढ़ेंगे और इनसे सवाल पूछेंगे। और आज हमें इतनी ताकत पैदा हो चुकी है कि हम सवाल पूछ सकें। आप आपके मतदारों को क्या आह्वान करना चाहिए? मैं अपने मतदारों से आह्वान करना चाहूँगी, मेरे जो मतदार संघ के लोग हैं, चाहे वो किसी भी समाज के हो, पहला हमारा मुद्दा ये है, चाहे वो मराठा समाज हो, धनगर समाज हो, मुस्लिम समाज हो, तमाम को रिजर्वेशन मिलना चाहिए। ये 1500 रुपये कोई बड़ी चीज़ नहीं है। आज 1500 रुपये देंगे, कल उनकी सरकार बदल गई तो वो भी नहीं देंगे। तो अगर हमको रिजर्वेशन मिलता है तो हम कैपेबल बनेंगे, हम अपने कदमों पे खड़े होंगे। तो आज हमको रिजर्वेशन चाहिए, चाहे वो हर समाज का कोई भी तबका हो। तो इंशाल्लाह ताला हम इसके लिए आवाज़ उठेंगे। और जो बाकी के जो काम है, जो जैसे मैं बता रही हूँ आपको, क्या स्लम बस्तीज़ में जाकर देखो, मजदूर पेशा जो लोग देखो, वो आज महिलाएं हैं तो अपने बलबूते पे अपने बच्चों को पाल पोस रही है, सिंगल मदर्स। तो इनके लिए महफूज रोज़गार चाहिए, पुरुषों के लिए महफूज रोज़गार चाहिए। आज हमारी बस्तियों को बदनाम किया जाता है कि ये नशे के अड्डे हैं, यहाँ पे नशा होता है। तो बिल्कुल भी ऐसी बात नहीं है। सिर्फ एक है तो न्यूज़ चाहिए या फिर सरकार को दिखाना है, कुछ तो भी एक्टिविटी दिखाना है, तो वो सब खपरा है। तो स्लम एरिया पे फूटता है कि यहाँ पे बेरोज़गार लोग रहते हैं, नशेखोर। ऐसा बिल्कुल भी नहीं है। हमको इंसान समझिए आप लोग। पहले जो बड़े बड़े नेताओं से मैं कहना चाहूँगी, हमको इंसान समझिए और हम भी ये ताकत रखते हैं। आप हमारे पास आके देखिए क्या कितने वोटर्स हैं। हर घर में आपको महिलाएं ज़्यादा परिमाण में मिलेगी। हाँ, ये थे डॉक्टर फातिमा फिरदौस। मैं पहले ही बता चुका हूँ आपको कि आपने देखा है कि आप पूरे महाराष्ट्र में महाविकास आघाड़ी हो, महायुति हो, हर जगह बंडखोरी हुई है। हमने देखा था कि AIMIM जो है वहाँ पर भी हम यहाँ पर जो है तो बंडखोरी देख रहे हैं। ये जो मैडम ने जो फॉर्म आज भरा है, ये मैडम जो है तो MIM के औरंगाबाद ज़िले के सदर है और इन्होंने आज अपना यहाँ पे फॉर्म भरा है। आप तमाम का बहुत बहुत शुक्रिया, धन्यवाद। ज्येष्ठ समाजसेविका शकीला पठाण यांनी पूर्व मतदारसंघामधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून महिलांच्या विविध समस्या सोडवण्याकरिता तसेच वंचित विद्यार्थ्यांना शिक्षणाशी जोडण्याकरिता या निवडणुकीत उतरल्या असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे। मतदारसंघातून पूर्व मतदारसंघात 109 मधून आपण आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। काय वाटतंय, काय सांगाल? आनंद वाटतोय, कारण मी पहिल्यांदाच इलेक्शनमध्ये उतरलेले आहे, मी इलेक्शन लढत आहे आणि ते डायरेक्ट आमदारकीचं, त्याच्यामुळे थोडा आनंद आहे। कोणत्या पक्षाकडून आपण उमेदवारी दाखल केली? अपक्ष म्हणून फॉर्म भरलेला आहे आणि स्किल डेव्हलपमेंट इंडिया पार्टी म्हणून एक आहे, त्याच्याकडून 2 फॉर्म भरलेले आहेत। आपला अजेंडा काय? माझा अजेंडा समाजसेवा करणं।
मॅडम, समाजसेवा करण्यासाठी आमदारच झालं पाहिजे असं जरुरी आहे का? काय वाटतं? मग समाजसेवकच आमदार झाला पाहिजे, कारण त्याला जनतेची काळजी असते. काय कामं करण्याची माणसं आहेत? आता बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे अन्न वस्त्र निवारा ह्या 3 मूलभूत गरजा आहेत माणसाच्या, आणि त्याच्यासाठी मी काम करत. आणि महिलांचे जे प्रश्न आहेत, पाण्याचे आहेत, स्वच्छताचे आहेत, आणि औरंगाबाद रोड, रस्ते, नाले अनेक प्रश्न आहेत, त्याच्यासाठी मी इथं उभारले आहे. मॅडम, संपूर्ण जिल्ह्यात 2 महिला उमेदवार उभे आहेत. हो, अजून एक देतील का नाही शक्यता नाही. कन्नडचं अजून सीट पक्क नाही, पण फुलंब्री मतदारसंघ आणि पूर्व मतदारसंघातून 2 महिला फक्त आता पुढे आल्या. 50% महिलांसाठी आरक्षण असताना सुद्धा 2 महिलांना उमेदवारी भरल्या जाते. काय वाटतं? काय नाही, आता तुम्हीच बघा, इकडं तर 50% महिलांना आरक्षण आहे. खांद्याला खांदा लावून काम करा असं म्हणलं जाते, आणि औरंगाबादमधून 2च फॉर्म आलेत. मग आता गांभीर्याची बाब आहे की सरकारला कळायला पाहिजे की महिलांना पण प्राधान्य दिलं पाहिजे, की तुम्ही काम करा, सोबत येऊन काम करा. तर माझी अपेक्षा होती की 50% महिला येतील, पण नाही आल्या, अफसोस आहे. काय वाटतं, काय आव्हान करणार मतदारांना? काय नाही, मतदारांना एवढंच आव्हान करीन की मी शकीला पठाण, झाकीर नाझिका पठाण एवढंच मी जनतेला आव्हान करणार आहे की मी प्रथम उभा राहिलेले आहे, मला सहकार्य करा आणि भरघोस अशा मताने मला निवडून द्या, हीच अपेक्षा करते. धन्यवाद. पूर्व विधानसभा मतदारसंघामधून अभय चव्हाण यांनी अपक्ष उमेदवारीचा अर्ज दाखल केला आहे. समाजास आर्थिक विकास महामंडळ न दिल्यामुळे भावसार समाजात नाराजीचे सूर उमटून येत आहे. राजपूत समाजातर्फे स्वराज्य सेनेचा त्यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला. हां, सर्व नागरिकांना हे आव्हान आहे, एक सर्वसामान्य कार्यकर्ता जो 15-20 वर्षापासून समाजाचं काम करतो, समाजासाठी निस्वार्थपणे काम करतो, अशांना मला समाजाने तसं मला पाठिंबा समाजाचा जो आला, आणि त्यांनी मला सांगितलं, मला सगळ्या समाजाचा पाठिंबा आला, आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल करा पूर्वमधून. तर त्यामुळे तो एक महत्त्वाचं कारण झालं. त्याचप्रमाणे भावसार समाजाला आजपर्यंत ज्या शासकीय योजना असेल, शासकीय महामंडळ असेल, त्या महामंडळाचं फक्त गाजर इथे दिलं गेलं, व ते गाजर दिल्यामुळे समाज हा कुठेतरी दुधना अवस्थेत आहे, आणि समाजाची आर्थिक सामाजिक जी प्रगती आहे गोरगरीब समाजाची, तर ती कुठे झाली नाही, दिसली नाही. तर मला वाटलं की बाबा आपण ह्या लढ्यामध्ये जो आमदार खासदार कोणीच नाही ना समाजाचं, त्यामुळे आम्हाला वाटलं आणि समाजाला वाटलं की बाबा यांनी आमदारकीला जास्तीत जास्त भरघोस मतांनी निवडून यावं, प्रतिनिधी म्हणून विधानसभेत जावं, तसं भावसार समाजाचा आवाज त्या प्रतिनिधी विधानसभेत गाजेल, त्यामुळे मी हे डिसिजन घेतले. फुलंब्री मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून जावेद पठाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या प्रसंगी भव्य अशी रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये नागरिक मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज मी फुलंब्री विधानसभा मतदारसंघ 106 मध्ये उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलो, आणि हे फुलंब्री विधानसभेची जी जनता म्हणजे सारे समाजाचे नेता आणि कार्यकर्ता सर्वांनी आग्रह केला की भाऊ तुम्ही नवीन नेतृत्व एक फुलंब्री विधानसभेमध्ये तुम्हाला निवडून आम्ही आणू, आणि तुम्ही हे कसं करा, पण तुम्ही फॉर्म भरा आणि फुलंब्रीचा विकास करा. आणि हे जे आमचं जे 10 वर्षापासून जे रखडलेलं जे भाग आहे त्याच्यात विकास नाहीच, फक्त जे ज्याला म्हणता येईल आपण का फक्त बातों की दुकान, बस ह्या पद्धतीने विकास चालू आहे. तर आम्ही सर्व कार्यकर्ते आणि गावकरी आणि सगळे फुलंब्रीचे जे सहकारी माझे सर यांनी आग्रह केला आणि म्हणे का तुम्ही नॉमिनेशन भरा, आम्ही तुम्हाला निवडून आणू, आणि नक्कीच आम्ही लढू. आणि पूर्व विधानसभा मतदारसंघामधून शहजाद उर्फ दग्गू पटेल यांनी अपक्ष उमेदवारी फॉर्म भरणार असल्याबाबतची माहिती माध्यमांद्वारे दिली असून शहराच्या विकासाच्या कामाकरिता निवडणुकीच्या रिंगणात उभे असल्याचे त्यांनी सांगितले आहे. ये जो प्रेस कॉन्फ्रेंस है ये इस वास्ते है कि ये सभी को पता चले कि मैं ये इलेक्शन में लड़ना चाह रहा हूँ, और मेरे दोस्तों के मैं ये जो इलेक्शन लड़ रहा हूँ, ये जो समाज की कोई समाज जो है तो सुखी में नहीं है, कोई समाज सुख में नहीं है, और हर समाज परेशान है आज, कारोबार से, रोजगारी से, नौकरियों से, सड़कों की परेशानी, लाइट की परेशानी, पानी की समस्याएं, ऐसे हर तरीके से सब समाज परेशान है.
और ये जितनी भी पार्टियां हैं ये सब अपने अपने मफाद के लिए लड़ रही है, ना कि समाज की सेवा के लिए। हर कोई अपना अपना काम कर रहा है और हम जो लड़ेंगे हम समाज की सेवा के लिए लड़ेंगे। ये देखो, हमने काफ़ी पार्टियों को सपोर्ट किया और ज़माने से जैसा हाजी शेर खान हो गए, अशफाक पटेल हो गए, उमर खां भाई हो गए, ये लोग काफ़ी दिनों से हमारे रहनुमा है, रहबर है। इन्होंने हमारे को साथ में लेकर कई पार्टियों का काम किए, कई पार्टियों को चुना कर लाए। पर ये लोग जब तक चुनाव है जब तक ही रहते, उसके बाद ये लोगों का कोई कांटेक्ट नहीं रहता। ये फिर शादियों में रहते, पार्टियों में रहते, उद्घाटन में रहते या तो बॉम्बे में रहते। और हम ग्राउंड लेवल पे काम करेंगे। दिवाळी सणात जलवाहिनी फुटल्याने शहरातील अनेक भागातील पाणी पुरवठा विस्कळीत होणार आहे। काल रात्री 1:45 जायकवाडी पंप हाऊसिंगची वीज गेल्याने पंपिंग थांबले। पुन्हा 20 मिनिटांनी पंपिंग सुरू करण्यात आली। मात्र 1200 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी फुटल्याने शहरातील अनेक भागातील पाणी पुरवठा खंडित झाला आहे। मार धिंगाने गेलं तर तिने हे बघा इकडे पूर्ण पाटलं मार धिंगाने गेलं तर तिने हे बघा इकडे पूर्ण पाटलं धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त विजयादशमी वर्षावसाची सांगता व कठीण चिवरदान महोत्सव भीमटेकडी येथे सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत विश्वशांती बुद्धविहार जटवाडा रोड येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या प्रसंगी उपासक उपासिका यांच्यासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले बुद्ध अनुयायी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। या ठिकाणी प्रमुख अतिथी तथागत भगवान गौतम बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकर यांची पूजा करेल। तथागत भगवान गौतम बुद्धांचा, तथागत भगवान गौतम बुद्धांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। सावंत संगीता यानंतर थोरात साहेब आलेले आहेत मुंबईहून। भगवान गौतम बुद्धांचा जय असो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। आपल्या 110 खाटांचं जे हॉस्पिटल या ठिकाणी भव्य अशा स्वरूपाचं बांधलं जाणार आहे। आजच्या या 3 महिन्यानंतर भिक्खू आणि भिक्खुनी संघ जे तपश्चर्या करतात, विनयाचं पालन करतात, संगायन करतात, त्याचा आजचा हा शेवटचा दिवस असतो। जवळपास आश्विन ते आषाढ पौर्णिमेपासून ते आश्विन पौर्णिमेपर्यंत हे वर्षभराची सांगता असते। भीमटेकडी या परिसरामध्ये धम्मचक्र अनुपरिवर्तन दिन आणि आषाढ पौर्णिमा, कठीण चिवरदान आणि पुण्य महोत्सव असा कार्यक्रम आपण आयोजित केला। या कार्यक्रमासाठी कठीण चिवरदानासाठी आणि डॉक्टर अनिल कुमारजी गायकवाड, त्याचबरोबर महाउपासक अशोकजी येरेकर, त्याचबरोबर आमच्या विशाखाताई थोरात मुंबई हे सुद्धा या कार्यक्रमासाठी आलेत। त्याचबरोबर बबनजी कांबळे साहेब यांचे सुपुत्र या ठिकाणी आलेले आहेत। विशालजी पाखरे साहेब हे सुद्धा आलेले आहेत। आमच्या वनिताताई सातदिवे आणि सातदिवे साहेब हा परिवार सुद्धा या कार्यक्रमासाठी आलेला आहे। ज्या ज्या उपासकांनी या कठीण चिवरामध्ये सहभागी झाले असा सर्व परिवार या कार्यक्रमासाठी हजर झाला। वार्ड क्रमांक 83 मुकुंदवाडी येथील रामनगर शिवाजीनगर मेन रोडवरील विमानतळालगत असलेल्या भिंतीजवळ कचऱ्याचे मोठे ढिगार साचले असून येथील कचरा हवेने उडून रस्त्यावर इतरत्र पसरत असून यामध्ये वाहतूक वाहन चालकांना मोठ्या कठीणाईचा सामना करावा लागत आहे। परिसरातही रोगराई पसरण्याची शक्यता नाकारण्यात येत नाही। त्याचप्रमाणे या परिसरात मुकाट कुत्र्यांचा वावरही मोठ्या प्रमाणात असल्या कारणाने येथील नागरिक आपला जीव मुठीत घेऊन पायी व वाहनाने ये जा करीत असल्याचे दिसून येत आहे। सध्या आपण छत्रपती संभाजीनगर मध्ये आहोत। संभाजीनगर मधला मुकिंदवाडी भागामध्ये उभा आहोत। इथे कचऱ्याचे स्वच्छता अभियान चालवतात। महानगरपालिकेकडून इथं काही प्रशासनाचं पूर्ण दुर्लक्ष होतंय की इथं कचरा आहे पूर्ण रस्त्यावर पडलेला दिसतोय। याच्यामुळे इथले काही दुकानदार असतील, रहिवासी असतील, यांना खूप अडचणीचा सामना करायला लागतोय।
काय सांगशाल? इथं कचरा पडलेला आहे, त्याच्याबद्दल काय तुम्ही काय काय कारवाई केली होती? आपण आतापर्यंत वार्ड अधिकारी, महानगरपालिकेचे कर्मचारी यांना वारंवार सांगून सुद्धा इथं मोठ्या प्रमाणात कचरा पडतो. रोज म्हणजे दुर्गंध, मेलेले जनावर इथं आणून टाकले जातात. आजूबाजूच्या लोकांना एवढा त्रास आहे की प्रत्येक वेळेस त्यांनी माझ्याकडे तक्रार केली आणि आम्ही वार्ड अधिकाऱ्यांना सुद्धा वारंवार सांगितलं, परंतु इथं हमेशा म्हणजे दुर्लक्ष करण्यात येतं आणि प्रत्येक वेळेस हेच आश्वासन दिलं जातं, करू, बंद करू. आणि ह्या डम्पिंग ग्राउंडमुळं सगळ्यात मोठा म्हणजे इथं या एरियामध्ये एवढी घाण ह्या डम्पिंग ग्राउंडमुळे होतीये आणि डम्पिंग ग्राउंड इथं हटलं पाहिजे. ह्या रेड्डी कंपनीनी पूर्ण झोनचे, आजूबाजूच्या सगळ्या झोनचा कचरा इथं आणून टाकण्यात येतो. त्यामुळं इथं सगळीकडे म्हणजे वातावरण पूर्ण खराब झालेलं आहे आणि यांना आपण अर्ज करून यांना प्रत्येक वेळेस सांगून सुद्धा हे काही कारवाई करत नाहीये. काही स्थानिक लोकांनी सांगितलं की इथं वारंवार कुत्रे सुद्धा फिरतात, म्हणजे मोकाट सुटलेले कुत्रे पण आहेत, याबद्दल काय सांगतात? या ठिकाणी मोकाट एवढे कुत्रे आहे की त्यांना प्रत्येक वेळेस सांगितलं की बाबा कुत्रे धरणारी गाडी पाठवा, कारण की इथं 2 ते 3 लहान लेकरांना सुद्धा त्या कुत्र्याने धरलेलं आहे. एवढे म्हणजे खुकार कुत्रे झालेले इथले आणि ती कुठलीही महानगरपालिका कुठलीही कारवाई या ठिकाणी करत नाही. बरं, तुमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर तुम्ही काय करशाल? मी आता हे आचारसंहिता चालू आहे, पण जर मागण्या जर नाही झाल्या तर तिथं या रोडवर आपण इथं आंदोलन उपोषणाला बसणार आहे. माझं नाव अजय डांगे. मी राहुल साळवे, यूएसएन न्यूज टीव्ही. 29 ऑक्टोबर हा जागतिक पक्षाघात दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याचे कारण म्हणजे आजाराबद्दलची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून याविषयीची जागरूकता होणे गरजेचे आहे, जेणेकरून कुठल्याही व्यक्तीला पक्षाघात झाला तर त्याला ताबडतोब उपचार मिळणे गरजेचे आहे व तो लवकरात लवकर बरा होईल, त्याला त्याबाबत मदत मिळेल. याकरिता या उद्देशाने सिटी स्केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल तर्फे पत्रकार परिषद आयोजित करून हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सविस्तर माहिती दिली. महिलांमध्ये थोडंसं प्रमाण जास्त आहे त्याचं, म्हणजे 100 जर रुग्ण बघितले तर 55-60% महिला असतील आणि 40% पुरुष असतील. तर ह्याचं कारण म्हणजे महिलांमध्ये काही हॉर्मोनल चेंजेस होत असतात. म्हणजे जेव्हा मासिक पाळी बंद होते, मेनोपॉज येतो, काही हॉर्मोनल चेंजेस मध्ये गुठळ होण्याची टेंडन्सी महिलांमध्ये थोडीशी जास्त असते. एक 4 वर्षापूर्वी वर्ल्ड स्ट्रोक ऑर्गनायझेशन जसं दरवर्षी स्ट्रोक साठी जनजागरूकता करते, तर 4 वर्षापूर्वी त्यांचं एक थीम होती की बाबा महिलांवरती जास्त कॉन्सन्ट्रेट करा, महिलांचं प्रमाण, स्ट्रोकचं प्रमाण महिलांमध्ये जास्त आहे. आजच्या पत्रकार परिषदेचं जे मेन उद्दिष्ट होतं की 29 ऑक्टोबर वर्ल्ड स्ट्रोक डे म्हणून साजरा केला जातो आणि ह्या वर्ल्ड स्ट्रोक डेचं साजरा करण्याचं मेन उद्दिष्ट असतं की स्ट्रोक ह्या आजाराबद्दल जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोचावी, जनजागरूकता व्हावी, त्याचे लक्षणं काय आहे, त्याचे कारणं काय आहे, त्याची ट्रीटमेंट पद्धती काय आहे, ह्या आजारापासून लांब राहण्यासाठी, वाचण्यासाठी त्याला काय जीवनशैली अवलंबून घेणे गरजेचं आहे, ह्याबद्दल माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावी, हे एक उद्दिष्ट आहे. आणि तसेच मागच्या 5 वर्षामध्ये ओरियॉन सिटी केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आम्ही अशा स्ट्रोकच्या रुग्णांना जवळपास 300हून अधिक थ्रोम्बोलायसिस सक्सेसफुली पार पाडलेले आहेत आणि 700हून अधिक मेंदूच्या रक्तवाहिनीच्या शस्त्रक्रिया केलेल्या आहेत, जे मला की वाटतं की मराठवाड्यामधील एकमेव आणि अग्रगण्य हॉस्पिटल आहे जिथे जास्तीत जास्त रुग्णांना ह्या ट्रीटमेंट पद्धतीचा फायदा होतोय. सर, याची लक्षणं काय असतात? ह्या आजाराची मेन लक्षणं म्हणजे अचानक येतात, अचानक चेहरा वाकडा होणे, अचानक हाताची पायाची शक्ती कमी होणे, अचानक बोलताना त्रास होणे किंवा वाचा जाणे, अचानक तीव्र डोकेदुखी येणे, बेशुद्ध अवस्था येणे, चक्कर येणे किंवा चालताना तोल जाणे, हे स्ट्रोकची लक्षणं असू शकतात. कशामुळे हे स्ट्रोकचे मेन कारण जे म्हणजे वय, जास्त वय असेल 50-60 नंतर ह्याचं प्रमाण जास्त आहे, उच्च रक्तदाब म्हणजेच BP, मधुमेह म्हणजेच ब्लड शुगर, स्थूलपणा म्हणजेच ओबेसिटी, व्यायामाचा अभाव, रक्तातली वाढलेली चरबी,
आणि आपली बदललेली जीवनशैलीमध्ये आहार सुद्धा आहे आणि आपल्या आयुष्यामधला असलेला ताणतणाव, ह्या सगळ्या गोष्टी हे रिस्क फॅक्टर्स आहेत स्ट्रोकचे. काय काळजी घ्यायला पाहिजे? सगळ्यात महत्त्वाची काळजी म्हणजे ह्या आजारापासून आपण कसं लांब राहू शकतो, स्ट्रोक कसा टाळू शकतो. नंबर 1, जर कोणाला उच्च रक्तदाब असेल, मधुमेह असेल तर त्याचे नियमित इलाज करणे, नियमित तपासण्या करणे, योग्य ट्रीटमेंट घेणे, BP कंट्रोल ठेवणे, शुगर कंट्रोलमध्ये ठेवणे, वजन जास्त असेल तर वजन कमी करणे, कंट्रोलमध्ये ठेवणे आणि बाकीची व्यसनं जी आहेत, धूम्रपान, तंबाखूचं व्यसन, अल्कोहोल, मद्यपान ह्याच्यापासून लांब राहणे आणि जे असलेला जीवनातला जे आयुष्यामधला जो ताणतणाव आहे तो कमी करणे. त्याच्यासाठी योगा, प्राणायाम, एक्सरसाइज ह्या गोष्टी अवलंबल्या पाहिजे आणि आपल्या आहार पण बदलला पाहिजे, ज्याच्यामध्ये चरबीयुक्त आहार कमी खायला पाहिजे, जंक फूड, फास्ट फूड कमी खायला पाहिजे आणि हेल्दी फूड घेणं गरजेचं आहे. मी डॉक्टर पांडुरंग वट्टमवार, इंटरव्हेन्शनल न्यूरोलॉजिस्ट, ओरियन सिटी केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, छत्रपती संभाजीनगर. आणि याबरोबरचे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा औरंगाबाद UCN TV नेटवर्क.